नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचे बऱ्याच दिवसापासून कमेंट्स येत आहेत की आपण डेमो लेसनची प्रिपरेशन कशी करायची, इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन कसं करायचं जेणेकरून येत्या शिक्षक भरतीमध्ये आपला नंबर हा कशाही पद्धतीने जाणार नाही। आणि बऱ्याच उमेदवारांना हे पण प्रश्न आहे की या भरतीमध्ये नेमका इंटरव्ह्यू हा कशा पद्धतीने होईल आणि हा डेमो लेसन द्यायचा कसा। तर विद्यार्थी मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि या संदर्भातील संदर्भ पुस्तिका याविषयीची सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। तसेच आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, कारण असेच तुमच्या अत्यंत महत्त्वपूर्ण अडचणी आपण वेळच्या वेळी सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न हा करीत आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलतर्फे पहिला जो PDF आहे म्हणजे आदिवासी विकास विभाग भरती परीक्षा तयारीकरिता, ज्यामध्ये आदिवासी विकास संवेदनशीलता हा अत्यंत महत्त्वपूर्ण विषय या विषयाची माहिती हे ऑलरेडी विद्यार्थ्यांना वितरित केलेली आहे। ज्यांना जशी आवश्यक होती त्यांनी ती त्या पद्धतीने घेत सुद्धा आहेत। तर आता आपण त्याच संदर्भातील जो अत्यंत महत्त्वपूर्ण असा प्रश्न होता, खूप जणांचा प्रश्न होता की आपल्याला डेमो लेसन आणि इंटरव्ह्यू प्रिपरेशन हे कशा पद्धतीने करायचे याची विस्तृत माहिती आणि याचं डिटेल संशोधन करून मी यावर आधारित एक PDF हा बुक लॉन्च केलेला आहे, जे तुमच्याकरिता बुक अत्यंत महत्त्वपूर्ण असा बुक आहे। यामध्ये सर्व प्रकारच्या ज्या प्रॉब्लेम्स तुमच्या रिलेटेड आहेत या शिक्षक भरतीमध्ये येणाऱ्या डेमो लेसन प्रिपरेशन करिता, त्याचबरोबर इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातील याची सर्व परिपूर्ण माहिती तुम्हाला या PDF मध्ये मिळून जाईल। विद्यार्थी मित्रांनो, हा अत्यंत उपयुक्त असा PDF असून तुम्हाला डेमो लेसन आणि इंटरव्ह्यू प्रिपरेशन करिता अत्यंत उपयुक्त हा PDF आहे आणि तो मी स्वतः लिहिलेला आहे। आणि याची जी प्राइस आहे ती 100 रुपये आहे, कारण यामध्ये इतके महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत। तुम्ही पूर्ण मुद्देच आता सुद्धा मी तुम्हाला माहिती सांगणारच आहे आणि हे अत्यंत उपयुक्त असे मुद्दे आहेत। तुम्हाला हवे असेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देणार आहे, जेणेकरून तुम्हाला जर हा PDF विकत घ्यायचा असेल तर तिथून तुम्ही घेऊ शकता, कारण अत्यंत उपयुक्त असा PDF आहे। आणि यामध्ये जवळपास आपण 23 ते 24 मुद्दे जे खूप महत्त्वाचे आहेत हे समाविष्ट केलेले आहेत, जेणेकरून तुमचा हा डेमो लेसन आणि इंटरव्ह्यू प्रिपरेशन संबंधित सर्व बाबी या आपण कव्हर केलेल्या आहेत। आता तुम्हाला थोडक्यात या बाबींची माहिती देते, जेणेकरून तुम्हाला हा PDF घ्यायचा आहे किंवा नाही घ्यायचा आहे हे तुम्हाला डिसाईड करता येईल। ओके, तर पहा मग याच्या अनुक्रमणिकेमध्ये तुम्हाला सगळ्या बाबी ह्या दिसून येतील। यामध्ये आपण टप्पे लिहिलेले आहेत की शिक्षक भरतीचे नेमके टप्पे कशा पद्धतीने होणार आहे आणि कोणकोणत्या शाळेवर ही भरती प्रक्रिया होणार आहे आणि कशा पद्धतीने होणार आहे याविषयीची विस्तृत माहिती यामध्ये दिलेली आहे। त्याचबरोबर तुम्हाला मुलाखतीसाठी तयारी करण्यासाठीच्या आवश्यक बाबी कोणकोणत्या आहेत हा 2 नंबरचा मुद्दा आपण यामध्ये सुद्धा समाविष्ट केलेला आहे। आणि यामध्ये तुम्ही जाताना कोणता पोशाख घालताल, महिलांनी कोणता पोशाख घालायचा, त्या पोशाख घालताना कोणकोणते नियम पाळायचे यामध्ये अत्यंत डिटेल माहिती देण्यात आलेली आहे, जेणेकरून तुमचा कशाही कारणास्तव हा रिजेक्शन करता येऊ नये। त्यानंतर मुलाखतीला जाताना तुम्हाला आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, त्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण म्हणजे मुलाखतीची सुरुवात ही कशाने होते आणि मुलाखतीला जाताना तुम्ही तुमचा रिझ्युमे हा कशा पद्धतीने तयार करून नेऊ शकता, ज्यामुळे तुमचं खूप चांगलं इम्प्रेशन पडेल आणि येत्या शिक्षक भरतीमध्ये जो तुमचा खाजगी संस्थेवरचा इंटरव्ह्यू होणार आहे तो कशा पद्धतीने अधिक चांगल्या पद्धतीने बनेल याविषयी सुद्धा माहिती दिलेली आहे। तसेच तुम्ही तुमचा रिझ्युमे कशा पद्धतीने तयार करू शकता याच्यातील सर्व डिटेल नॉलेज हे आपण दिलेले आहे। त्याचबरोबर तुम्हाला मुलाखतीसाठी आवश्यक अशी बॉडी लँग्वेज कशी असायला हवी, तुम्ही पोशाख कसा परिधान करायला हवा, असे बेसिक नियम पासून अत्यंत महत्त्वपूर्ण नियम सुद्धा आपण या PDF मध्ये सांगितलेले आहेत अगदी डिटेलमध्ये। त्यामध्ये मुलाखतीमध्ये सामान्यपणे कोणकोणते प्रश्न हे तुम्हाला विचारले जातील आणि ह्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा तुम्हाला काय दिल्यानंतर तुम्ही त्या इंटरव्ह्यू घेणाऱ्या व्यक्तीला जास्त प्रभावित करू शकताल याविषयीची सुद्धा विस्तृत माहिती आणि प्रश्न कोणत्या पद्धतीचे येतात हे सुद्धा दिलेलं आहे। त्याचबरोबर या मुलाखतीमध्ये तुमची निवड व्हावी आणि तुम्ही त्या इंटरव्ह्यूअरला जास्त म्हणजे त्याला आकर्षक करण्याकरिता आवश्यक अशा बाबी कोणकोणत्या करू शकता, तुमच्या लँग्वेजमध्ये फरक कसा करू शकता याविषयीची विस्तृत माहिती सुद्धा आपण दिलेली आहे। त्याचबरोबर तुमच्याकडून कोणत्या चुका नाही व्हायला पाहिजे बॉडी लँग्वेजमध्ये, त्यामध्ये मग एक विषयाचे विषय शिक्षक कशा पद्धतीने इंटरव्ह्यू त्यांचा होतो, म्हणजे इंग्रजी विषय शिक्षक म्हणा, समाजशास्त्र विषय शिक्षक म्हणा, त्याविषयीची डिटेल माहिती आपण दिलेली आहे। अगदी प्राथमिक शिक्षक इयत्ता 1ली ते 5वी पासून उच्च प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, उच्च माध्यमिक शिक्षक अशा सर्व शिक्षकांना कशा पद्धतीने प्रश्न हे परीक्षेमध्ये विचारले जातात या इंटरव्ह्यूमध्ये, आणि डेमो लेसन हे तुम्हाला कशा पद्धतीने घ्यायचं, म्हणजे डेमो
लेसन तयार करताना तुम्हाला कोणकोणत्या बाबी लक्षात घ्यायच्या, त्यामध्ये तुम्ही फलक लेखन कसे कराल यामधले अगदी छोटे ते छोटे मुद्दे सुद्धा आपण समाविष्ट केलेले आहे. तुम्हाला पाठ टाचन कशा पद्धतीने काढायचा आहे आणि पाठ घेताना त्या मुलाखती जो घेतोय ते व्यक्ती त्याला प्रभावित करण्यासाठी काय मुद्दे तुम्हाला नेमके फॉलो करायचे आहेत, अशा सर्व माहिती आणि तुम्हाला याबद्दलची अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठीच्या उपयुक्त लिंक्स आपण दिलेल्या आहेत. थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, हा PDF तुम्हाला अत्यंत उपयुक्त आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणि तुमच्या सोयीनुसार हा PDF खरेदी करू शकता. परंतु हा PDF तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरणारा असून यामध्ये तुमचे सर्व मुद्देही मी कव्हर केले आहेत. त्याचबरोबर आपण व्हिडिओची निर्मिती सुद्धा करणार आहोत. परंतु तुम्हालाही माहिती आहे की ह्या व्हिडिओज निर्मितीकरिता बराच कालावधी लागतो आणि तो कालावधी हा येत्या परीक्षेचा विचार करता फार कमी आहे. तर त्या अनुषंगाने माझं तुम्हाला प्रांजळ मत राहील की जर तुम्ही खरंच या डेमो लेसनसाठी तयारी मनापासून करू इच्छित आहात इंटरव्ह्यूसाठी, तर तुम्ही हा PDF घेऊन अगोदर रीड करा, जेणेकरून तुम्हाला मी नेक्स्ट फ्युचरमध्ये जे व्हिडिओज टाकणार आहे, पूर्ण व्हिडिओज तर आपले अपलोड होणार नाही, परंतु मी प्रयत्न करणार आहे यावर तुम्हाला व्हिडिओज वेगवेगळे देण्याचा. परंतु जे मुद्दे मी या PDF मध्ये समाविष्ट केलेले आहेत ते मुद्दे मी व्हिडिओजमध्ये समाविष्ट करणार नाहीये, कारण ही PDFचं ज्या विद्यार्थ्यांना आपण देणार आहोत त्यांच्याकरिता हे ग्राह्य ठरणार नाही. आणि तुमच्या इतर काही प्रश्न असतील हे सोडून तर आपण ते सुद्धा कव्हर करण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. त्याचबरोबर तुम्हाला जर ही PDF घ्यायची असेल तर त्याची कशा पद्धतीने प्रोसेस आहे हे सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. धन्यवाद.